नमस्कार मंडळी. काय मग कामगार दिन साजरा करताय ना? पण तुम्हाला माहिती आहे का, आज महाराष्ट्र दिन पण आहे, कामगार दिन आहे. सगळ्यांना कामगार दिनाच्या आणि महाराष्ट्र दिनाच्या खूप सगळ्या शुभेच्छा. आज नुकताच महाराष्ट्रात मिसिंग लिंक प्रोजेक्ट चालू झाला. पण कामगार दिनाविषयी काय तुम्हाला माहिती आहे का, कामगार दिनाची सुरुवात का आणि कधी झाली? 1886 साली अमेरिकेत या कामगार दिनाची सुरुवात झाली. या कामगार दिनाची सुरुवात कामगारांना साप्ताहिक सुट्टी मिळावी आणि कामगारांना दिवसाचे जे कामाचे तास आहे ते 8 तास हे सुनिश्चित करण्यात आले. याआधी कामगारांची फार पिळवणूक होत होती. कारखानदार आणि भांडवलदार 16-16, 18-18 तास कामगारांना काम करून घ्यायचे. त्यांना कोणत्याही बेसिक मिनिमम वेजेस नव्हता, त्यांना कोणत्याही सुट्ट्या नव्हत्या, आजारपणातल्या सुट्ट्या नव्हत्या, सिक लिव्ह हा काही प्रकार नव्हता. 1880 साली अमेरिकेत फार मोठं आंदोलन झालं आणि त्यानंतर कामगार दिन, त्यानंतर मिनिमम वेजेस ठरवण्यात आले. आता हे मिनिमम वेजेस हे प्रत्येक कामगारासाठी प्रत्येक स्किलनुसार वेगवेगळे आहेत. भारतात पण हा मिनिमम वेजेस कायदा आहे. हे प्रत्येक जसं की राज्य सरकार, केंद्र सरकार यांच्या स्तरावर वेगवेगळ्या पोस्टसाठी वेगवेगळे मिनिमम वेजेस आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, अमेरिकेत असा मिनिमम वेजेस कायदा आहे की तिथे दर तासाला तुम्ही कोणतंही काम सांगितलं तरी $15 ते $20 द्यावं लागतं. हो, $15 ते $20 म्हणजे भारतीय रुपयांमध्ये किती झाले? भारतीय रुपयांमध्ये झाले तब्बल आजच्या 90 ते $95 डॉलर पकडला तर जवळपास होता 1800 ते 1900 रुपये. पण भारतातल्या कामगारांचं काय? भारतातला कामगार वर्ग हा प्रामुख्याने असंघटित क्षेत्रातला आहे. असंघटित क्षेत्रातला म्हणजे त्या कामगारांचं पुरेसं शिक्षण नाही, त्यांच्या युनियन खूप सगळ्या आहेत पण रजिस्टर कोणती युनियन ही काय माहीत नाही. जसे की शेतात काम करणारा शेतमजूर असू दे किंवा कारखान्यात काम करणारा थर्ड पार्टी म्हणतो आपण ते कामगार असू दे, यांना त्यांचे मिनिमम वेजेस पण पुरवले जात आहे का? नाही. मिनिमम वेजेसमध्ये कामगारांना ठराविक कामाचे तास, त्यानंतर ठराविक मोबदला, त्यानंतर त्यांना आजारपणातल्या सुट्ट्या आणि त्यांच्या बाकी काय असतील त्या सुट्ट्या, या सगळ्यांचा समावेश असतो. पण हा मिनिमम वेजेस कायदा भारत सोडून बाकी सगळीकडे खूप स्ट्रिक्ट आहे आणि बाकीचे देश ते फार पालन करत आहेत. आता इथून पुढं तुम्ही बघितलं असेल, जे काय आपले भारतीय लोक अमेरिकेत काम करतात, ते अमेरिकेत काम करतात ते सगळ्यांना पैसे वाचवण्यासाठी ते बहुतेक कामं सगळे घरीच करतात. कारण अमेरिकेत कायदा इतका स्ट्रिक्ट आहे, तिथं तुम्ही जर 4 ते 5 तासांसाठी तुम्ही जर कोणी हेल्पर हायर केला तर त्याला जवळपास एका तासाला $15 ते $20 म्हणजे 8 तासांचे जवळपास त्यांना जाता जवळपास $150 ते $200 द्यावंच लागतं. आणि अमेरिकेत हे फार बंधनकारक आहे. आणि अमेरिकेत जसं का भारतात थोडा जे श्रमप्रतिष्ठा कॅटेगरीतले जे कामं आहे त्यात भारताला थोडा कमी दर्जा दिला जातो. पण अमेरिकेत हेच श्रमप्रतिष्ठेला मिनिमम वेजेस डिफाईन करून त्या सरकारने त्या कामगारांचं जीवनमान फारच चांगलं उंचावलं आहे. आणि भारतात हे असंघटित कामगार क्षेत्र आहे, जसे की शेतकरी असू दे. हो, शेतकरीसुद्धा कामगाराचे जवळपास 10 ते 15 वर्षापासून सोयाबीनचा भाव 4 ते 5 हजारांचा आहे. आतासुद्धा मजुरी 400 ते 500 रुपये आहे. मग आता मजुरांची काय अपेक्षा असते? शेतकऱ्यांनी आम्हाला जास्त पैसे द्यावेत, म्हणजे आपण पर डेच्या हिशोबाने. पण शेतकऱ्याला तेवढं उत्पन्न होत नाही, त्यामुळं हे शेतमजूरसुद्धा शेतात कामाला न जाता जवळच्या MIDCत किंवा कारखान्यात कामाला जातात आणि MIDCत त्यांचं शोषण केलं जातं. हे MIDCत बहुतेक काम हे व्हेंडरमार्फत म्हणजे थर्ड पार्टीमार्फत होता. ते कागदावर तर दाखवतात आम्ही कामगारांना सगळे मिनिमम वेजेस देतो, सुट्ट्या देतो, त्यांची 25,000 सही घेतली जाते आणि प्रत्यक्ष त्यांना 10 ते 15,000 टेकवले जातात. ही महाराष्ट्रातली शोकांतिका आहे. आणि या कामगार निमित्ताने मी सगळं कामगारांचा, सगळं असंघटित क्षेत्रातल्या लोकांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवू इच्छितो की भारतातसुद्धा जसे की जगभर जे कामगारांचे हक्क, फायदे आणि मिनिमम वेजेस कायदा आहे तो भारतात पण लागू करावा. आणि भारतात हे कामगार दिनानिमित्त सगळ्या स्किल नॉन स्किल वर्करला एक चांगली भेट द्यावी ही विनंती. आणि आपला व्हिडिओ कसा वाटला, तुमच्या काही सजेशन असेल, तुमच्या काही इम्प्रूव्हमेंट असेल, तुम्ही सजेस्ट करा. आपला चॅनल गाव टू ग्लोबल हा गावातल्या समस्येपासून जागतिक पातळीवर काय गोष्टी चालल्या आहे हे मराठीत सोप्या शब्दात समजावून सांगतो. आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.